युद्धात आणि प्रेमात सगळं माफ असतं असं म्हणतात, पण त्यासोबतच आता राजकारणात सुद्धा सारं काही माफ असतं असं म्हणावं लागेल. कारण दिवाळी जवळ आली की आपोआपच आता वादाची ठिणगी फटाक्यांपेक्षा जास्त आवाज करणार हे सर्वजण जाणून असतात. आणि यंदाही असंच काहीच झालंय. मात्र यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाल्याचं समोर येत आहे. आता ते नक्की का? आणि उद्धव ठाकरे हे खरंच हिंदुत्ववादाकडे दुर्लक्ष करत आहेत का? असं असेल तर त्याचं कारण काय जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते. दिवाळी सुरू आहे, त्यामुळे सगळे अगदीच खुश आहेत. सगळीकडे रोषणाई आहे. मात्र असे काही लोक सुद्धा आहेत ज्यांना दिवाळीत आपल्याच घराला लाइटिंग करण्याचा अधिकार नाहीये. नवी मुंबईच्या तळोजातील पंचानंद सोसायटीत दिवाळी निमित्त विद्युत रोषणाई करण्यास त्याच सोसायटीतील मुस्लिमांनी जोरदार विरोध केला आहे. सोसायटीतील हिंदू महिलांशी या सोसायटीतील मुस्लिमांनी भांडण केलं. त्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे महाराष्ट्रात सर्वत्र प्रचंड संताप व्यक्त होत असून या विरोधात ठोस पावलं उचलण्याची मागणी केली जात आहे. या सोसायटीतील हिंदू कुटुंबांनी इमारतीत रोषणाई करण्याचं ठरवलं, पण सदर मुस्लिमांनी त्यांना रोषणाई करू देण्यास विरोध केला. त्यावरून सदर हिंदू महिला आणि मुस्लिम पुरुष यांच्यात जोरदार खटका उडाला. त्यात मुस्लिम पुरुषांनी या महिलांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला, तसंच त्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. विद्युत रोषणाई करून दिलीच जाणार नाही अशा धमक्याही या मुस्लिम पुरुषांनी दिल्या. या संदर्भात अशी माहिती समोर आली की या सोसायटीने कोणताही उत्सव सोसायटीच्या आवारात साजरा करायचा नाही असा निर्णय घेतल्याचं कळतं. त्याची सुरुवात मागे झालेल्या बकरी ईदच्या निमित्ताने झाली होती. त्यावेळी या सोसायटीतील काही सदस्यांनी आपल्या घरात बकरा कापण्यासाठी आणला होता. त्याला हिंदू सदस्यांनी विरोध केला. बकरा इथे सोसायटीत कापू नका असा आक्षेप त्यांनी घेतला होता. त्यावरून मग सोसायटीच्या आवारात कोणताही उत्सव साजरा करायचा नाही असं ठरल्याचं सांगण्यात येतं. यावेळी दिवाळीला विद्युत रोषणाई केली गेल्यावर त्याला सोसायटीतील मुस्लिमांनी विरोध केला. तेव्हा हिंदू महिलांनी आम्ही रोषणाई करणारच अशी भूमिका घेतली. यावेळी मुस्लिम पुरुष आणि हिंदू महिलांचं जोरदार भांडणही झालं. तेव्हा सदर मुस्लिम सदस्य हे हिंदू महिलांना शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. एका महिलेने याचा व्हिडिओ रेकॉर्ड केल्यावर तिच्या अंगावर धावून जाताना एक मुस्लिम सदस्य दिसत आहे. व्हिडिओ काढू नको अशी दमदाटी तो करतोय. त्यासोबतच यापूर्वीच मुंबईतील पालघर मधील नालासोपारा भागातील एका सोसायटीत ही घटना घडली आहे. सोसायटीत हिंदू आणि मुस्लिम रहिवासी आहेत. मात्र मुस्लिमांकडून नवरात्र साजरी करण्यापासून आणि समाजात पूजा करण्यापासून रोखलं जात असल्याची तक्रार हिंदूंनी अलीकडे केली होती. मुस्लिम समाजाने बेकायदेशीर मदरसा बांधला असून तिथे नियमितपणे नमाज अदा केली जाते अशी तक्रारही हिंदूंनी केली. या घटनेची तक्रार करणाऱ्या हिंदू समाजाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. समाजातील मुस्लिम हिंदूंना नवरात्री साजरे करण्यापासून रोखत आहेत. हिंदूंनी या घटनेचा निषेध केला आणि समाजात पूजा आयोजित करण्याचा प्रयत्न केला. नंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी पोहोचून हिंदू समुदायाच्या लोकांना पूजा करण्यापासून रोखलं. वृत्तानुसार परिसरातील काही मुस्लिम महिलांनी गणपतीच्या मूर्तीच्या स्थापनेला आणि नवरात्रीच्या सार्वजनिक उत्सवाला विरोध केला आहे, ज्यामुळे धार्मिक तणावाची चिंता निर्माण झाली आहे. भाजपचे महाराष्ट्र सोशल मीडिया कायदेशीर आणि सल्लागार विभागाचे प्रमुख ऍडव्होकेट आशुतोष दुबे यांच्या मते समाजात मुस्लिमांचं कायमचं श्रद्धास्थान आहे, परंतु हिंदूंना कोणताही सण साजरी करण्याची परवानगी नाही. त्यांच्या पोस्टनुसार समाजातील मुस्लिमांनी सर्वत्र इस्लामिक झेंडे लावले आहेत, परंतु हिंदूंना तसं करण्याची परवानगी नाही असा टोला त्यांनी लगावला आहे. आणि यानंतरच उद्धव ठाकरे यांच्यावर अनेक टीका झाल्या. आता त्या का? तर बाळासाहेबांच्या शिवसेनेची उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस करून टाकल्याचे खंत ज्येष्ठ शिवसैनिकांनी व्यक्त केली आहे. मुंबईमध्ये मुस्लिम बहुल भागामध्ये दिवाळी साजरी करण्यासाठी अनेक ठिकाणी मज्जाव केल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र बकरी ईदला सोसायटीमध्ये सार्वजनिक कुर्बानी होऊ दिली नाहीत. त्यामुळे आता दिवाळीला बिल्डिंगवर लाइटिंग लावण्याची काहीही गरज नसल्याचे आदेश कलानगर मधून आल्याची चर्चा अनेक शाखांमध्ये सुरू आहे. लोकसभा निवडणुकानंतर उबाटा गटाने हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे कानाडोळा केला जात आहे. यंदाची दिवाळी वादाची दिवाळी असं चित्र मुंबईमधील मुस्लिम भागांमध्ये दिसत आहे. नवी मुंबईमध्ये सोसायटीमध्ये दिवे आणि आकाश कंदील लावण्यावरून वाद झाल्याचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला होता. भाईंदरमध्ये फटाके वाजवणाऱ्या लहान मुलांना मारहाण केल्याची घटना ताजी आहे. त्यामुळे मुंबई आणि परिसरामध्ये तणाव वाढला आहे. मात्र दरवेळी अशा घटना घडल्यावर पुढे आलेल्या उबाटा गटाचे कार्यकर्ते यंदा शांत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाने उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांवर भरभरून मतदान केलं. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बकळ भूमिका घेतली आहे. दिवाळीमध्ये दिवे आणि लाइटिंग सारख्या निरुपद्रवी गोष्टींमुळे मुस्लिम समाज आक्रमक होत आहे. ही मनमानी उद्धव ठाकरेंमुळे सहन करावी लागत आहे.
त्यामुळे उभाटा गटाच्या कार्यकर्त्यांनीच नाराजगी व्यक्त केली आहे आणि यावर अनेक ठिकाणाहून नाराजगी व्यक्त होत आहे. भाजपची साथ सोडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपला स्वाभिमान अभिमान गहाण ठेवला आहे. मतांच्या हव्यासापोटी आता त्यांनी दिवाळी सणाला विरोध दर्शवला आहे असं म्हटलं जातंय. सोबतच मुंबई महापालिकेच्या दादर शिवाजी पार्क येथे काही मनसे कार्यकर्त्यांनी आणि हिंदू बांधवांनी दिवाळी साजरी केली. मात्र आता याला सुद्धा उद्धव ठाकरे गटाने विरोध दर्शवला आहे. छत्रपती शिवाजी पार्क हे मुंबई महापालिकेच्या अख्यात्तरीत्या असल्याचं सांगत आता उभाटा गटाने हिंदू सणाला विरोध दर्शवला आहे. सध्या विधानसभा निवडणूक काही दिवसांवर आहे, यामुळे आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. मात्र दुसऱ्या बाजूला सण साजरा करण्यास उद्धव ठाकरे यांनी विरोध दर्शवला असल्याचं पत्र जाहीर झाल्याचं वृत्त आहे. उद्धव ठाकरे गटाने हा सार्वजनिक मालमत्ता विरूप करण्याच्या कलमाखाली सरळ सरळ विनयभंग असल्याचं चित्र असल्याचं पत्रात नमूद केलं. तसंच काही ठिकाणी दीपोत्सव निमित्त मनसेने केलेल्या बॅनरबाजीच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या होत्या. याला आता उद्धव ठाकरे गटाने विरोध दर्शवला आहे. दरम्यान महापालिकेने याकडे जास्त लक्ष न घालता निवडणूक आयोगाने याला सक्त कारवाई करावी असं पत्र उभाटा गटाने लिहिलं आहे. यातून दीप उत्सवालाही त्यांनी विरोध दर्शवला असून त्यांच्या विरोधात उभाटा गटाने विरोध दर्शवला आहे. त्याचं कारण काय तर मुस्लिम वोट बँक. आता आपले प्रश्न आणि आपल्या मनातील खदखद व्यक्त करू शकणारा एकमेव नेता म्हणून मुस्लिम समाजाने उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहिलं. त्याचा फायदा फक्त उद्धव ठाकरे यांना झालं असं बोललं जातं. शिवसेना फुटीनंतर राज्यातील पहिल्याच लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी 21 उमेदवारांमधून 9 खासदार निवडून आणलेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवली. त्यात मुंबईतील 6 पैकी 4 मतदारसंघात ठाकरेंनी त्यांचे शिलेदार उभे केले. यातील 3 जणांनी निवडणुकीत बाजी मारली. त्यामुळे मुंबईत आवाज आपलाच असं ठाकरे गटाचे सैनिक ठासून सांगत आहेत. या लोकसभा निकालातील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे उद्धव ठाकरेंनी मुस्लिम मतांची वोट बँक आपल्याकडे वळवण्यात मोठं यश मिळवलं आहे. शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या कट्टर हिंदुत्ववादी विचारांमुळे बरेच मुस्लिम शिवसेनेपासून दूर राहत होते. मात्र उद्धव ठाकरेंच्या भूमिकेमुळे मुस्लिम मतदार यंदा ठाकरेंच्या शिवसेनेकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित झाले आहेत आणि त्याचं यशात रूपांतर झाल्याचंही निवडणूक निकालाच्या आकडेवारीवरून दिसलंय. मुंबईतील लोकसभा मतदारसंघात मानखुर्द, कुर्ला, गोवंडी, अणुशक्तीनगर, भायखळा, मुंबादेवी यासारख्या अनेक मुस्लिम बहुल भागात उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना भरभरून मतदान झालं. त्याचाच परिणाम म्हणून दक्षिण मुंबई, ईशान्य मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई या भागात उद्धव ठाकरेंचे उमेदवार निवडून आलेत. सारं काही सत्तेसाठी असं चित्र उभाटा गटात पाहायला मिळत आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आणि शिवसेनेचा एक गट भाजप सोबत तर दुसरा गट काँग्रेस आणि पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असल्याने शिवसेनेच्या मतांचं विभाजन होणार हे निश्चित आहे. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे राज्यातील विविध भागात मुस्लिम मतदारांशी संवाद साधत आहेत. यापूर्वी राज्यात विशेषतः मुंबई आणि मराठवाड्यात जिथे शिवसेनेचा विस्तार कट्टर हिंदुत्ववादी विचारधारेवर झाला, त्यानुसार शिवसेनेची मराठी सोबतच हिंदुत्ववादी वोट बँक तयार झाली. तिथे आता मुस्लिम मतदार आपल्याकडे वळवण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्न करताना दिसत आहेत. मुंबईत माहीमचा दर्गा प्रसिद्ध आहे. दक्षिण मध्य मुंबई या मतदारसंघाचा हा भाग आहे. तर शिवसेनेचं सेना भवन हे कार्यालय सुद्धा याच भागात आहे. काही दिवसांपूर्वी सेना भवनात उद्धव ठाकरे यांनी माहीम मधील काही मुस्लिम मतदारांशी संवाद साधला होता. माहीम दर्ग्याचे ट्रस्टी शहानवाज खान सांगतात, शिवसेनेची आताची भूमिका ही आधीपेक्षा नरमाईची आहे. उद्धव ठाकरे यांनी या हिंदुत्ववादाची व्याख्या स्पष्ट करत सांगितलं की ते सर्वांना सोबत घेऊन चालणारे आहेत. आमचं हिंदुत्व लोकांना जोडणार आहे असंही ते म्हणाले आहेत. म्हणून आम्ही उद्धव ठाकरे यांना समर्थन देण्याच्या तयारीत आहोत. संविधानाला वाचवायचं आहे असंही ते म्हणाले. आता मुळात शिवसेना बाळासाहेबांनी उभी केली तीच हिंदूंच्या रक्षणासाठी आणि अधिकारासाठी. शिवसेनेची विचारधारा ही हिंदुत्ववादी आहे. त्याचं उदाहरण म्हणजे एका सभेत बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलं होतं, आम्ही हिंदूंच्या रक्षणासाठी ही निवडणूक लढत आहोत. आम्हाला मुस्लिम मतांची पर्वा नाही. हा देश हिंदूंचा आहे आणि तो त्यांचाच राहणार. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये कायम प्रत्येक निवडणुकीत खान हवा की बाण हवा हे शिवसेनेचं ब्रीदवाक्य राहिलं आहे. यावरच संभाजीनगरसह मराठवाड्यात काही ठिकाणी शिवसेनेनं आपलं वर्चस्व कायम राखलं होतं. मात्र आता आम्ही धर्माची राजकारणाशी सांगड घातली, ही आमची चूक झाली अशी जाहीर कबुली उद्धव ठाकरेंनी दिली आहे आणि त्यामुळेच मुस्लिम वोट बँक त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात वळली आहे. कारण आताच्या परिस्थितीत मुस्लिम मतदारांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा मशाल चिन्हाकडे जास्त कल दिसतोय. कारण भाजप विरोधात आक्रमक राजकीय लढाई लढणारा एक चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहिलं जात आहे. काँग्रेसमध्ये राज्यात निर्णायक चेहरा नाही, नेतृत्व राहिलेलं नाही, हे सुद्धा त्यामागचं एक कारण आहे.
शरद पवार यांचा पक्ष फुटल्याने ते पक्षांतर्गत अधिक लक्ष देताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे आक्रमक लढतायत आणि दररोज लढताना दिसत आहेत. जाहीरपणे भाजप आणि मोदींना आव्हान देताना दिसत आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे त्यांच्यासाठी सध्या हिरो आहेत. आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मनसेनं साजरी केलेल्या दिवाळीला विरोध करणं असो वा मग दिवाळीच्या मज्जावाला समर्थन करणं असो, उद्धव ठाकरेंच्या या भूमिकेचा परिणाम विधानसभेत दिसणार का, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.